कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड शहरात मोहरम उत्सवानिमित्त 10वी दिवशी पीरपंजाच्या मिरवणुका, परस्पर भेटी आणि विसर्जन सोहळा अत्यंत भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात पार पडला। पारंपरिक प्रथेनुसार शहरातील विविध घराण्याचे प्रतिनिधी आणि भाविकांच्या उपस्थित एकूण 10 पीरपंजांनी शहरभर दर्शन दिले। हजरत गैबी पीर परिसरातून सुरू झालेली मिरवणूक शिवाजी रोड, मस्जिद आणि जुने पोलीस स्टेशन मार्ग पुढे सरकली। यावेळी भाविकांनी घरोघरी पूजन करून नवस फेडले, तसेच गुळाचा प्रसाद आणि चोंगे वाटप करण्यात आले। रात्री धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दत्त मंदिर नदीघाट येथे पीरपंजाचे विसर्जन करण्यात आले। या प्रसंगी जावेद मकानदार, राजेंद्र चव्हाण, मुबारक तहसीलदार, विनायक भोई, रंगराव गुरव, सचिन गुरव, दगडू अत्तार, असलम अत्तार, पिंटू अत्तार, अक्षय डेळेकर, चमन मेहतर यांच्यासह 12 बलुतेदार उपस्थित होते। त्यांनी हजरत दर्गा आणि अंबाबाई मंदिराचे दर्शन घेऊन परंपरेनुसार विसर्जन विधी पार पडला। दत्तात्रय मंडलिक यांच्या शिवशंभू शासन चौकात पीरपंजाच्या भेटीचा विशेष सोहळा पार पडला। यावेळी अबीर, खारीक, सुपारी, सुंठ आणि फुलांची उधळण करून परंपरेचे जतन करण्यात आले। मोहरम उत्सवादरम्यान मुरगुड पोलीस, नगरपालिका प्रशासन, विविध मंडळे, पत्रकार आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सर्व कार्यक्रम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले। धार्मिक सौहार्द आणि परस्पर सन्मानाचा संदेश देणारा हा उत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार। कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा।